नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे 5th स्टँडर्डचे मॅथ्स ऑलिम्पियाड, त्यातील चॅप्टर नंबर 1 नंबर सेन्स. या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, पहिल्या चॅप्टरला सुरुवात करूया. आपलं पहिलं चॅप्टर आहे नंबर सेन्स. त्यातील पहिला सेक्शन आहे मॅथमॅटिकल रिझनिंग. क्वेश्चन नंबर 1. द ग्रेटेस्ट 6-digit नंबर दॅट कॅन बी फॉर्म बाय यूजिंग द डिजिट्स 0, 1, 2, 3, 9, 7 इच ओनली वन्स इज. ओके, बघा आपल्याला या ठिकाणी काही डिजिट्स दिलेले आहेत आणि आपल्याला त्या डिजिट्सचा वापर करून ग्रेटेस्ट 6-digit नंबर फॉर्म करायचा आहे. ओके, तर ग्रेटेस्ट नंबर तयार करायचा आहे. तर ह्या दिलेल्या गिवन डिजिट्समधल्या सगळ्यात मोठा डिजिट कुठला आहे? 9. त्यानंतर 7, 3, 2, 1, 0. बघा काय नंबर तयार झाला? ग्रेटेस्ट 6-digit नंबर 9,73,210. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन बीमध्ये आन्सर दिसतं आहे, म्हणून ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2. द नंबर नेम ऑफ इन इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ न्यूमरेशन इज. ओके, आपल्याला या ठिकाणी न्यूमरेशन फॉर्ममध्ये नंबर दिलेला आहे आणि त्याला आपल्याला इंटरनॅशनल सिस्टीममध्ये त्याचं नंबर नेम काय आहे ते रीड करायचं आहे आणि ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. ओके, बघा काय दिलेलं आहे? 5,358,416. ऑप्शन आहे का असं? येस, या ठिकाणी ऑप्शन डीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. बघा या ठिकाणी ऑप्शनमध्ये आपल्याला रोमन नंबर्स दिलेले आहे आणि त्याला न्यूमरल फॉर्म इक्वल टू न्यूमरल फॉर्म दिलेला आहे. तर रोमन नंबरला आपल्याला न्यूमरल फॉर्ममध्ये लिहायचं आहे आणि त्यात कोणता करेक्ट ऑप्शन आहे तो आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. बघा ऑप्शन एमध्ये काय दिलेलं आहे? MMCLX. आपल्याला रोमन नंबर्समध्ये एम हा लेटर कोणता नंबर डिनोट करतो, सी कोणता डिनोट करतो हे सगळं माहिती आहे. एम हा लेटर कोणता नंबर डिनोट करतो? 1000. सी 100. एल मीन्स 50 आणि एक्स मीन्स 10 असतो आणि डी मीन्स 500 असतो. ओके, तर आपल्याला काय दिलेलं आहे? MMCLX. एम मीन्स काय? 1000. 1000 प्लस 1000 प्लस सी मीन्स 100 प्लस एल मीन्स 50 प्लस 10. बघा यावरून काय नंबर तयार झाला? 2150. ओके, आपल्याला या ठिकाणी काय दिलेला आहे नंबर? 1970. म्हणजे दिलेला ऑप्शन ए कसा आहे? इनकरेक्ट ऑप्शन आहे. ओके, ऑप्शन ए येणार नाही. त्याचप्रमाणे आपण ऑप्शन बी चेक करूया. ऑप्शन बीमध्ये काय रोमन नंबर दिलेला आहे? DCCCLX आहे. ओके, याच्यावरून आपण याला न्यूमरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करूया. डी मीन्स 500, सी मीन्स 100. 3 टाइम्स सी आहे म्हणजे 300 प्लस एल मीन्स 50 प्लस एक्स मीन्स 10 प्लस 1. ओके, या ठिकाणी 500 प्लस 300 किती होतात? 800. 50 प्लस 10 किती होतात? 60 प्लस 1. बघा काय नंबर फॉर्म झाला? 861 आहे का या ठिकाणी ऑप्शन बीमध्ये करेक्ट? नाही. या ठिकाणी काय दिलेला आहे नंबर? 860 दिलेला आहे आणि जर आपण रोमन नंबरला कन्वर्ट केलं तर
काय नंबर मिळतो आहे 861. म्हणून या ठिकाणी दिलेला ऑप्शन बी पण कसा आहे, इनकरेक्ट ऑप्शन आहे. ओके, ऑप्शन सी चेक करूया. बघा ऑप्शन सीमध्ये काय दिलं आहे, MMDLX. ओके, M मीन्स 1000 प्लस 1000, D means 500 plus L means 50 and X means 10. 1000 plus 1000, 2000 plus 500 plus 50 plus 10 किती होतात, 60. बघा यावरून काय नंबर फॉर्म झाला, 2560. बघा ऑप्शन सी चेक करूया. ऑप्शन सीमध्ये काय दिलेलं आहे, 2560. येस, म्हणजे हा जो दिलेला रोमन नंबर आहे त्याला आपण जर न्यूमरल फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं तर हा जो दिलेला सी ऑप्शन आहे हा कसा आहे, करेक्ट आहे. म्हणून या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल, ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4. The sum of place value and face value of digit 5 in the number this is. ओके, या ठिकाणी आपल्याला हा नंबर दिलेला आहे आणि त्यात 5 हा जो डिजिट आहे त्याची प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू यांची काय करायची आहे, आपल्याला सम करायची आहे. बघा 5 हा डिजिट कुठल्या प्लेसवरती आहे, 1s, 10s, 100, 1000, 10,000. म्हणजे याची प्लेस व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 50,000. ओके, आणि फेस व्हॅल्यू 5 या डिजिटची फेस व्हॅल्यू काय येईल, कुठल्याही नंबरची फेस व्हॅल्यू हा तो स्वतः नंबरच असतो. ओके, म्हणजेच काय आहे 5. तर यांची काय करायची आहे आपल्याला, सम केले तर आन्सर काय मिळत आहे बघा, 50,005. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस. या ठिकाणी ऑप्शन एमध्ये आन्सर दिसत आहे म्हणून ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 5. इन इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ न्यूमरेशन द कॉमाज आर इन्सर्टेड आफ्टर एव्हरी 3 डिजिट स्टार्टिंग फ्रॉम दी. बघा कुठून स्टार्ट करतो आपण कॉमाज द्यायला, राईटकडून लेफ्टकडे, राईट. म्हणून ऑप्शन काय येईल, ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6. द करेक्ट असेंडिंग ऑर्डर ऑफ द फॉलोइंग नंबर्स इज. ओके, या ठिकाणी आपल्याला 4 नंबर्स दिलेले आहेत आणि आपल्याला त्यांना असेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचे आहेत. ओके, सगळ्यात अगोदर समजून घ्या, असेंडिंग ऑर्डर म्हणजे स्मॉलेस्ट नंबर टू बिगेस्ट नंबर. दिलेल्या नंबर्समध्ये स्मॉलेस्ट नंबर कुठला दिसतो आहे, 6 डिजिट आहे आणि बाकीचे सगळे नंबर्स 7 डिजिट्स आहेत. तर सगळ्यात अगोदर 6 डिजिट नंबर येईल, 3,50,443. त्यानंतर सेकंड नंबरला 30,54,108 हा नंबर येईल. त्यानंतरून थर्ड नंबरला 35,04,204 हा नंबर येईल आणि सगळ्यात बिगेस्ट नंबर आहे 35,04,258. ओके, तर सिक्वेन्स कसे येईल बघा, RSQP. ऑप्शनमध्ये आहे का असं ऑप्शन, चेक करूया आपण. ऑप्शन एमध्ये आन्सर दिसत आहे, या ठिकाणी ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 7. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन रिप्रेझेंट द बेस्ट एस्टिमेट ऑफ द गिवन नंबर वेन राउंडेड ऑफ टू नियरेस्ट 100. ओके, या ठिकाणी आपल्याला एक नंबर दिलेला आहे आणि त्या नंबरचा आपल्याला राऊंड ऑफ नंबर काढायचा आहे. नियरेस्ट 100 राऊंड ऑफ असलेला नंबर काढायचा आहे. बघा नियरेस्ट 100 राऊंड ऑफ जर काढायचा असेल आपल्याला तर 100 प्लेसच्या डिजिटच्या मागचा जो डिजिट असेल म्हणजे 10th प्लेसवरचा जो डिजिट आहे तो जर 5 किंवा 5पेक्षा मोठा असेल तर 100 प्लेसचा डिजिट आपल्याला 1ने इन्क्रीज करावा लागतो. या ठिकाणी 10th प्लेसवरती कुठला डिजिट आहे 5. ओके, म्हणजे 100 प्लेसमधला जो डिजिट आहे
तो आपल्याला 1ने इन्क्रीज करावा लागेल. म्हणजेच आपल्याला नंबर काय मिळेल बघा, 354,700. ओके, बघा काय नंबर तयार झाला, 3,54,700. ऑप्शनमध्ये आहे का असं आन्सर? येस, ऑप्शन बीमध्ये आन्सर दिसतं आहे, 3,54,700. म्हणून या ठिकाणी ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8. विच ऑफ द फॉलोइंग इज अ मिनिंगफुल रोमन न्यूमरल? ओके, या ठिकाणी आपल्याला ऑप्शन्समध्ये रोमन न्यूमरल्स दिलेले आहेत आणि मिनिंगफुल नंबर्स तयार होत आहेत का नाही ते पाहायचं आहे आपल्याला. बघा या ठिकाणी काय आहे, सी मीन्स 100 आणि एम मीन्स 1000 आहे. मोठ्या डिजिटच्या अगोदर स्मॉल डिजिट आहे, म्हणून हा नंबर काय तयार होईल, आपल्याला काय करावं लागेल, 1000 मायनस 100, म्हणजेच हा नंबर काय येईल, 900. एल मीन्स 50 आणि एक्स मीन्स 10 प्लस 1 मीन्स 2. बघा काय नंबर तयार झाला, 900. 50 प्लस 10 काय होता, 60 प्लस 2 62 नंबर तयार झाला. ओके, म्हणजे दिलेला रोमन नंबर हा कसा आहे, मिनिंगफुल न्यूमरलमध्ये आहे. ओके, नेक्स्ट ऑप्शन बी चेक करूया. बघा या ठिकाणी पुन्हा CM दिलेला आहे, स्मॉल डिजिटच्या अगोदर मोठ्या डिजिटच्या अगोदर स्मॉल डिजिट आहे. म्हणजेच या ठिकाणी आता ह्या कंडिशनमध्ये काय करावं लागेल आपल्याला, सबस्ट्रॅक्शन. सी मीन्स 100, एम मीन्स 1000 असतात. 1000 मायनस 100 किती होतात, 900 प्लस एक्स मीन्स 10 प्लस 2. बघा काय नंबर तयार झाला या ठिकाणी, 912. दिलेला ऑप्शन बी मधला जो रोमन न्यूमरल आहे तो पण कसा आहे, मिनिंगफुल आहे. ओके, नेक्स्ट ऑप्शन सी मध्ये दिलेला रोमन नंबर चेक करूया. या ठिकाणी पण सेम, 1000 मायनस 100 900 प्लस एल मीन्स 50 अँड एक्स मीन्स 10. तर या ठिकाणी नंबर काय तयार झाला, 960. दिलेला ऑप्शन सी मधला पण जो रोमन न्यूमरल आहे तो पण कसा आहे, मिनिंगफुल आहे. ऑप्शन ए बी सी मध्ये दिलेले सगळे नंबर्स हे मिनिंगफुल रोमन न्यूमरल्स आहे, म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल, करेक्ट आन्सर ऑप्शन डी. ऑप्शन डी दिलेला आहे आपल्याला, ऑल ऑफ दिस म्हणजे वरती दिलेले ए बी सी सगळे ऑप्शन्स करेक्ट आहेत, म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर काय येईल, ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 9. रोमन न्यूमरल कॅन बी रिपीटेड ॲट मोस्ट डॅश डॅश टाइम्स इन अ नंबर. ओके, रोमन न्यूमरल्स ज्यावेळेस आपण लिहितो त्यावेळेस एकच लेटर हा मोस्ट ऑफ द किती टाइम्स रिपीट होतो, 3 टाइम्स रिपीट होऊ शकतो. ओके, या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल मग, ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज ट्रू अबाउट द नंबर शोन ऑन दी गिवन अबॅकस. ओके, असा कुठला ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे की हा खाली दिलेला अबॅकस नंबर शो करतो आहे. बघा या ठिकाणी किती बीड्स दिलेला आहे बघा, लॅकच्या कॉलममध्ये किती बीड्स आहेत, 3. 10,000च्या 4,000च्या प्लेसमध्ये 4 बीड्स आहेत, 100च्या प्लेसमध्ये 3, 10s प्लेसमध्ये 3 बीड्स आहेत आणि 1s प्लेसमध्ये 2. बघा या ठिकाणी काय नंबर फॉर्म झाला, 3,44,332. ऑप्शनमध्ये आहे का असा आन्सर, ऑप्शन चेक करा. ऑप्शन ए दिलेला आहे, द नंबर इज 3,44,332.
44,333 म्हणत आहे. ऑप्शन ए येणार नाही. शेवटचा डिजिट काय आहे? वन्स प्लेसमध्ये 2 हा डिजिट आहे. नेक्स्ट ऑप्शन चेक करूया. ऑप्शन बी, द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट ॲट 1000 प्लेस इज 40,000. काय सांगितलं आहे? 1000 प्लेस म्हटल्यावरती काय यायला पाहिजे? 4000 हा नंबर आला पाहिजे. पण या ठिकाणी देताना त्यांनी काय दिलं आहे? 40,000 दिलेलं आहे. म्हणून ऑप्शन बी पण कसं आहे? इनकरेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन सी चेक करूया. द नंबर बिकम 3,43,000 व्हेन इट इज राऊंड ऑफ टू नियरेस्ट 100. ओके, आपल्याला जो मिळालेला अबॅकसचा नंबर आहे त्याचा जर आपण नियरेस्ट 100 काढला तर नियरेस्ट 100 3,43,000 हा येतो आहे असं यांचं म्हणणं आहे. नाही, त्याचा नियरेस्ट 100 जर काढला तर नियरेस्ट 100 काय मिळेल आपल्याला? 3,44,300 असा नियरेस्ट नंबर मिळेल. दिलेला ऑप्शन सी पण कसं आहे? इनकरेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन डी दिलेला आहे नन ऑफ दिस. नन ऑफ दिस म्हणजे वरचे दिलेले सगळे ऑप्शन्सपैकी एकही ऑप्शन ट्रू नाही आहे. म्हणून मग आपलं करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. कारण की दिलेले सगळे ऑप्शन्स कसे आहेत? इनकरेक्ट आहेत. ओके, म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर काय येईल? ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 11. राऊंड ऑफ द नंबर 95,065 टू नियरेस्ट 1000. ओके, हा दिलेला नंबर आहे आणि ह्या नंबरचा आपल्याला नियरेस्ट 1000 राऊंड ऑफ नंबर फाइंड आउट करायचा आहे. नियरेस्ट 1000 सांगितलं आहे. 1000 प्लेसवरती कुठला डिजिट आहे? 5 हा डिजिट आहे. आपल्याला ज्यावेळेस नियरेस्ट नंबर काढायचा असतो त्यावेळेस दिलेल्या नंबरच्या बॅकचा नंबर जर 5 किंवा 5पेक्षा मोठा असेल तर पुढचा नंबर हा 1ने इन्क्रीज होतो आणि जर लहान असेल तर तो नंबर ॲज इट इज राहतो. या ठिकाणी 100 प्लेसवरती कुठला डिजिट आहे? 0 म्हणजे हा 5पेक्षा लहान डिजिट आहे. म्हणून दिलेला हा जो 5 डिजिट आहे 1000 प्लेसवरचा हा ॲज इट इज राहील. तर दिलेला गिवन नंबरचा नियरेस्ट 1000 नंबर काय तयार होईल? 95,000. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन डीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 12. विच ऑफ द फॉलोइंग रोमन न्यूमरल रिप्रेझेंट्स 894. ओके, बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे? ऑप्शन्समध्ये काही रोमन न्यूमरल्स दिलेला आहे आणि 894 हा जो नंबर आहे हा रोमन फॉर्ममध्ये लिहायचा आहे आपल्याला आणि त्याचा करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. ओके, या ठिकाणी ऑप्शन ए दिलेला आहे. ऑप्शन एमध्ये दिलेला रोमन नंबर काय आहे तो चेक करूया आपण. डी मीन्स 500. सी म्हणजे काय झाले? हे 100. ओके, डी मीन्स 500, सी मीन्स 100, सी मीन्स 100, सी मीन्स 100. यांची जर टोटल केली तर काय होईल? 500 + 100 600 700 800 प्लस XL. एल हा डिजिट मोठा आहे. एल मीन्स 50 आणि त्याच्या अगोदर एक्स हा डिजिट. एक्स काय डिनोट करतो? 10 अगोदर आहे म्हणून काय होईल? 50 - 10 40 सबस्ट्रॅक्ट होईल. ओके, काय नंबर आला हा? XL 40 प्लस 1 मीन्स 2. तर या ठिकाणी हा काय नंबर फॉर्म झाला? 842. आपल्याला दिलेला नंबर काय आहे? 894. या ठिकाणी ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बीमध्ये दिलेला रोमन नंबरला आपण न्यूमरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करूया. ऑप्शन बीमध्ये आपल्याला दिला आहे DCCC म्हणजेच काय झाला हा? 800 प्लस एल मीन्स 50 प्लस 2I मीन्स 2. ओके, हा काय नंबर तयार झाला? 852.
ऑप्शन बी पण येणार नाही. ऑप्शन सी चेक करूया. एम मीन्स 1000 प्लस सी मीन्स 100 प्लस 100 200 प्लस एक्स एल मीन्स 50 मायनस 10 40. तर हा नंबर काय तयार होईल 1240. दिलेला नंबर काय आहे 894. म्हणून ऑप्शन सी पण येणार नाही. ऑप्शन डी चेक करूया. या ठिकाणी डी मीन्स 500 सी मीन्स 100 100 100 टोटल किती झाले हे 800 प्लस सीच्या अगोदर एक्स आहे. सी मीन्स 100 मायनस 10 किती होतात 90 प्लस व्ही मीन्स 5 आय मीन्स 1. मोठ्या डिजिटच्या अगोदर स्मॉल डिजिट आलेला आहे. या कंडिशनमध्ये काय करतो आपण सबस्ट्रॅक्शन करतो. म्हणजेच 5 मायनस 1 4. बघा हा नंबर काय फॉर्म झाला 894. येस, हा जो आपल्याला दिलेला गिवन नंबर आहे 894 त्याला जर आपण रोमन न्यूमरलमध्ये कन्वर्ट केलं तर तो कसा लिहू शकतो आपण ऑप्शन डीमध्ये दिलेला आहे त्या फॉर्ममध्ये. म्हणजे या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 13. सिलेक्ट द इनकरेक्ट ऑप्शन. या ठिकाणी आपल्याला इनकरेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. बघा ऑप्शन ए काय दिलेला आहे 50,000 प्लस 4,000 प्लस 321. म्हणजे हा नंबर काय फॉर्म होईल 54,321. म्हणजे ऑप्शनमध्ये दिलेला हा जो नंबर आहे या नंबरचा एक्सपांड फॉर्म कसा आहे करेक्ट आहे. आपल्याला इनकरेक्ट ऑप्शन चेक करायचं आहे म्हणून ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बीमध्ये काय नंबर दिला आहे बघा 93,065. याला जर आपण एक्सपांड केलं तर काय येईल 90,000 प्लस 3,000 प्लस 60 प्लस 5. म्हणजे दिलेला ऑप्शन बी पण कसा आहे करेक्ट आहे पण आपल्याला इनकरेक्ट ऑप्शन शोधायचं आहे म्हणून या ठिकाणी ऑप्शन बी पण येणार नाही. ऑप्शन सीमध्ये काय नंबर दिला आहे बघा 1,80,548. बघा याला जर एक्सपांड केलं तर काय येईल 1,00,000 प्लस 80,000 प्लस 500 प्लस 40 प्लस 8. म्हणजे दिलेला ऑप्शन सी पण कसा आहे करेक्ट आहे पण आपल्याला इनकरेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे म्हणून ऑप्शन सी पण येणार नाही. या ठिकाणी ऑप्शन डी चेक करूया. ऑप्शन डी काय दिलेला आहे 8,00,000 दिला आहे पण या ठिकाणी काय दिला एक्सपांड फॉर्ममध्ये 80,000 दिलेला आहे. म्हणजे ऑप्शन डी कसं आहे इनकरेक्ट ऑप्शन आहे आणि आपल्याला इनकरेक्ट ऑप्शनच सिलेक्ट करायचं आहे म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय येईल ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 14. सक्सेसर ऑफ लार्जेस्ट 7 डिजिट इज. ओके, लार्जेस्ट 7 डिजिटचा सक्सेसर नंबर. सक्सेसर म्हणजे पुढचा नंबर. ओके, सगळ्यात अगोदर आपल्याला लार्जेस्ट 7 डिजिट नंबर काय येईल 99,99,999 हा लार्जेस्ट 7 डिजिट नंबर आहे आणि आपल्याला त्याचा सक्सेसर नंबर काढायचा आहे. सक्सेसर नंबर 1ने इन्क्रीज होतो. यात जर 1 ॲड केला तर काय नंबर तयार होईल 1 करोड. 1 करोड म्हणजेच काय जर आपण याला नॅशनल फॉर्ममध्ये जर इंटरनॅशनल फॉर्ममध्ये जर लिहिलं तर काय येईल 10 मिलियन. या ठिकाणी ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. या नंबरला इंडियन फॉर्ममध्ये जर म्हटलं तर 1 करोड येईल आणि जर आपल्याला इंटरनॅशनल फॉर्ममध्ये जर रीड केला तर काय येईल 10 मिलियन येईल. ओके,
या ठिकाणी ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 15. द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर दॅट कॅन बी फॉर्म युझिंग दी डिजिट्स 7, 3, 5 अँड 4 इच ॲट लिस्ट वन्स. या ठिकाणी आपल्याला बघा 5 डिजिट नंबर फॉर्म करायचं सांगितलेलं आहे आणि 4 डिजिट्स दिलेले आहेत. त्या 4 डिजिट्सवरून आपल्याला स्मॉलेस्ट नंबर तयार करायचा आहे. तर या दिलेल्या डिजिट्समधला स्मॉलेस्ट डिजिट कुठला आहे? 3. तर हा जो 3 आहे तो आपल्याला काय घ्यावा लागेल? 2 टाइम्स घ्यावं लागेल. तेव्हा आपला कुठे स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर फॉर्म होईल. ओके, म्हणजे काय स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर काय फॉर्म होईल? 33,457. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन डीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशा सोप्या पद्धतीने आपण पुढील व्हिडिओ पण पाहणार आहोत. पुढील व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.